सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आज क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार वंदन करते आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत करते. चला, सर्वांनी अनम्यूट व्हायचं आहे आणि आपली ऊर्जा दाखवायची आहे. टाळ्यां वाज. सगळ्यांनी अनम्यूट करायचं स्वतःला. बोला, आय एम दी बेस्ट. I am the best. I'm the I best. can, I will, I must. I I can, I will, I must. मी करू शकते, मी करणार आणि मी केलंय. मी करू शकते, मी करणार आणि मी केलंय. येस करू शकते आणि मी केलं आणि करणार. येस, बघा तुम्ही केलंय, जॉईन केलंय, पुस्तक पण पुस्तक आता आपण वाचायला सुरुवात केली आहे है ना. हा एक प्रवास आहे आणि तो आपण जादूचा प्रवास सुरुवात केली आहे आपण जादूच्या प्रवासाला. चला, सगळ्यांना शुभ सायंकाळ आणि सगळ्यांनी अनम्यूट व्हायचं आहे. मैम आप अनम्यूट कर लीजिए. मैम आप म्यूट है, आप अनम्यूट कर लीजिए. सगळ्यांनी तयार. आजचा दिवस तिसरा. सर्वांनी कालचा दिवस अनुभवला असेल. रात्री सगळ्यांनी खूप छान आपल्या बालपणीचा आनंद घेतलेला असेल. आता आपण 2 दिवस झालेल्या स्वाध्यायाचा थोडा, कारण होमवर्क केलं की नाही हे मला थोडं तुम्हाला विचारावं लागेल. तर त्यामुळे मी थोडा स्वाध्यायाचं रिपिटेशन घेते. एकदा स्वाध्याय रिपीट करते की जर तुमचा जादूवर विश्वास असेल, जादूवर विश्वास आहे ना? हो. आता कारण आपण ब्रह्मांडात प्रवेश केलाय म्हणजे आपला जादूवर विश्वास आहे. इथे बसलेल्या सर्व मंडळींचा जादूवर विश्वास आहे, म्हणून आज आपण इथे आहोत. तर मी सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही त्या लोकांची यादी बनवा ज्यांनी तुम्हाला तुमच्या जीवनात साथ दिली. त्यांना आठवा आणि त्यांची यादी बनवा. आजपासून तुम्हाला पेन आणि कॉपी जवळ ठेवायची आहे. वही आणि पेन तुम्हाला जवळ ठेवायचं आहे आणि आपल्या असाइनमेंट पूर्ण करायच्या आहे. तुम्हाला दिलेला सराव तुम्हाला पूर्ण करायचा आहे, आठवायचा आहे, लिहायचा आहे आणि अभ्यास जो देणार तो घरी जाऊन पूर्ण करायचा आहे. कारण अभ्यासावरतीच आपण देणारी परीक्षा कशी असणार आहे याचा रिझल्ट लागणार आहे, याचा निर्णय आपल्याला कळणार आहे. तर जसं फॉर एक्झाम्पल मी सांगितलं होतं की आपल्या हातांना धन्यवाद करा, आपल्या डोळ्यांना धन्यवाद करा, आपल्या प्रत्येक बॉडी पार्ट्सला धन्यवाद करा, तसेच आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद करा. अशा 100 व्यक्तींची तरी यादी तुम्ही बनवायला हवी. 100 लोकांची यादी तुमच्या डोळ्यासमोर यायला हवी आणि तुम्ही सर्वांनी प्रत्येकाला धन्यवाद करायला हवं ज्यांनी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मदत केली. आठवा, लिहा आणि बोला. आता दुसरा अभ्यास होता कालचा आपला की लहानपणीच्या आठवणी आठवा. आता मी अजून एक तुम्हाला असाइनमेंट देते की तुम्ही आठवा आणि त्या आठवणी लिहा. जिथे की तुम्ही आठवल्यानंतर, लिहिल्यानंतर तुमचा आनंद द्विगुणित होऊन तुम्हाला ते फिलिंग येणार. कारण या फिलिंग वरतीच आपला प्रवास समोरचा अवलंबून असणार आहे. कारण काल तुम्ही खळखळून हसलात
आणि हसल्यानंतरचे जे व्हायब्रेशन्स होते ना कालचे तुमचे, त्याच्यामुळे तुम्हाला खरंच गाढ झोप लागलेली असेल. कालची जी झोप असेल ना ती अतिशय गाढ असेल आणि कदाचित सकाळी जाग न येता आपण नवीन स्वप्न बघितलेली असेल आणि ती पूर्ण करण्याची आता वेळ आलेली आहे. आता आपण जाणार आहोत जादुई नगरीत आणि अनुभवणार आहोत आपला जादुई प्रवास, एक महान रहस्याची उकल. आता मी इथे सर्वांना सांगू इच्छिते की प्रत्येकाने आपला स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. फिलिंग आणायची आहे आपल्यामध्ये. आपल्याला काय झाला पाहिजे, आनंद झाला पाहिजे, जेणेकरून आपण काय करायचे, आपण आपल्या चेहऱ्याचा आनंद बघायचा आहे, अनुभवायचा आहे. आणि हा आनंद अनुभवताना खरंच आपल्याला आपल्या जीवनातले नवीन नवीन पैलू कळणार आहे. कसे? तर चला नवीन प्रवासाला आता परत सुरुवात. पुढील उतारा बायबलच्या नव्या करारातील मॅथ्यूच्या विचारांमधून, तत्वांमधून घेण्यात आला आहे. गेली अनेक शतके त्यामुळे अनेक लोकांची मती गुंग झाली आहे. आयुष सर जी, पीडीएफ आप डाल दीजिए ना, आप बुक का पीडीएफ. आयुष सर, आयुष सर, ओके. ऍक्च्युली एक मिनिट करू का मी कंटिन्यू? हा, थोडस त्यांना, कारण आपल्याला पुस्तक लागेल. प्रत्येकाजवळ पुस्तक आहे का? कारण आजचा प्रवास ना आपल्याला स्वतःला वाचायचा आहे, बोलायचं आहे. आपण स्वतः ते शब्द अनुभवायचे आहे, वाचायचे. कारण वाचल्यानंतर, बोलल्यानंतर ते आपल्या स्वतःच्याच कानात आपल्याला ऐकायला आले पाहिजेत. म्हणजे ते आपण त्याचा विचार करायला लागणार. ठीक आहे, आजचा अभ्यासच तसा आहे की आपल्याला ऐकायचा आहे. प्रत्येक शब्द न शब्द जो लेखिकेने लिहिलेला आहे तो समजून घ्यायचा आहे. तर प्रत्येकाजवळ जर बुक असेल तर ते पुस्तक तुम्ही उघडा आणि पेज 5 परिच्छेद पेज क्रमांक 5 आणि प्रत्येकाने शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे की गेली अनेक शतके त्यामुळे अनेक लोकांची मती गुंग झाली. काही जण गोंधळात पडले आहे तर काहींचा गैरसमज झाला आहे. कुठल्या वाक्यामुळे? ज्याची इच्छा आहे ना त्याला विपुल प्रमाणात मिळेल आणि ज्याची इच्छाच नाही त्याच्याकडे जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. बघा, बायबलमध्ये लिहिलेलं वाक्य आहे, ज्याच्याजवळ आहे त्याला विपुल प्रमाणात देण्यात येईल. ज्याच्या आपल्याकडे ना जे आहे ते आपल्याला माहितीच नाही काय आहे, कारण आपल्याला सतत नकारात्मकतेकडे लक्ष गेल्यामुळे आपल्याकडे जे नाही आपण सतत त्याचा विचार करत असतो. बघा, पुस्तक काय सांगतंय, ज्याची इच्छा आहे ते विपुल प्रमाणात देण्यात येणार, ज्याची इच्छाच नाही त्याच्याकडे जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. उतारा वाचल्यानंतर यातला विचार अन्याय वाटतो हे तुम्हाला मान्य करावेच लागेल, कारण त्यातून श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत जातील आणि गरीब हे आणखी गरीब होत जातील असाच अर्थ ध्वनित होतो. पण याच्यात एक कोडा आहे जे तुम्हाला सोडवायचं आहे. एक गूढ आहे ते तुम्हाला उलगडायचं आहे आणि जेव्हा त्याची उकल तुम्हाला होईल तेव्हा एक नवीन जग तुमच्याकडे खुलं होईल. या रहस्याने अनेक शतक अनेकांना चकवलं आहे, पण त्याचं उत्तर एका शब्दात लपलेला आहे आणि तो शब्द आहे कृतज्ञता. आता बघा, प्रत्येकाला एक टास्क आहे. प्रत्येकाने आठवायचंय की आपण आपल्या जीवनात जे काही आपल्या जवळ आहे त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली आहे का? कधीतरी आपण त्याला धन्यवाद म्हटलं आहे का? आठवा बरं. आपल्याला आठवतात जे आपल्याजवळ नाही त्याचा पाढा आपण त्याची यादी पटापट तयार करू शकतो, पण आपल्याजवळ जे आहे
त्याच्याकरता कधी आपण धन्यवाद केले आहे का? आठवा सगळ्यांनी पटापट आपली यादी. आपल्याला डोळे दिले आहेत, आपल्याला हात दिले आहेत, आपल्याला पाय दिले आहेत. आपण त्याचे कधी धन्यवाद केले आहे का? आपल्याला सकाळी उठल्याबरोबर आपल्याला पहिला श्वास घेता आला म्हणून आपण या जीवनाचे धन्यवाद केले आहे का? आपण या सूर्याचे धन्यवाद केले आहे का? आपण या शीतलता देणाऱ्या चंद्राचे धन्यवाद केले आहे का? आपण या घराचे धन्यवाद केले आहे का? आपल्या घरात असणाऱ्या वस्तूंचे धन्यवाद केले आहे का? आपण आपल्या आई वडिलांचे धन्यवाद केले आहेत का? ज्यांनी आपल्याला जन्म दिला. बघा कुठून सोर्स लागतोय. आपला जन्म झाला तेव्हा आपल्याला छत होतं, आपल्याला आईने दूध पाजलं असेल. आपण उघड्यावर नसो त्यावेळी आपण उघड्यावर असणार का? आपल्याजवळ छत होतं, घर होतं. आठवा, ज्यांचं जवळ छत नसतं स्वतःच, आपल्याजवळ जे आहे ना त्याच्याबद्दल कधी धन्यवाद केले आहेत का? आणि ज्यांनी केले आहे ना, ज्याची इच्छा आहे त्याला विपुल प्रमाणात मिळेल, पुस्तक सांगतंय. आणि हे बायबलमध्येच नाही तर आपल्या प्रत्येक धर्मग्रंथामध्ये हेच सांगितलंय की तुम्हाला तुमच्याजवळ जे आहे त्याचे धन्यवाद करायला शिका. मग आपण आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट आठवायची आणि त्याला धन्यवाद करायचे. कारण आपण कालच्याच फिलिंग मध्ये आहोत. आपल्याला बालपणामध्ये ज्यामुळे आनंद झाला होता, आपण कालचा दिवस आठवलाच नाही की आपण मोठे झालो आणि आपल्याजवळ आज काय नाही याचा विचारच आला नाही. त्याच फिलिंग्स मध्ये असताना आता तुम्हाला आठवायचं आहे की माझ्याजवळ आज आहे काय. आणि पुस्तक समोर म्हणतंय की या रहस्यानं अनेक शतकं अनेकांना चकवलं आहे, पण त्याचं उत्तर एका शब्दात लपलंय आणि ती म्हणजे कृतज्ञता. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला अधिक मिळेल आणि त्याला किंवा तिला ते मुबलक प्रमाणात मिळेल. पण ज्याच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडून अथवा तिच्याकडून जे आहे तेही हिरावून घेण्यात येईल. आता आठवा आपला प्रवास. आपण काय मागितलं होतं, आपण कशाबद्दल कृतज्ञता केली होती आणि ज्याच्याबद्दल कृतज्ञता केली होती ते आपल्या जीवनात ना परत 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 वापस आलंय. आणि ज्याच्याबद्दल आपण विसरलो होतो कृतज्ञता करायला त्याच्याबद्दल ते आपल्याकडून हिरावून घेण्यात आलंय सुद्धा. काहींच्या जीवनामध्ये ते हिरावून घेण्यात आलंय आणि नाही तुम्ही कृतज्ञता अजूनही व्यक्त करणार तर ते पुढे जाऊन हिरावून घेण्यात येईल. आणि हे सायन्सने प्रूव्ह केलंय. हे आपल्याला या ब्रह्मांडाने सांगितलंय. आणि याच्यामध्ये समोर जाताना आपला प्रवास सुरू होतो बायबलमधील या उतार्यात लपलेल्या एका गूढ शब्दाच्या शोधामुळे. त्याच्या अर्थाचा उलगडा झाला आणि त्यातील विचार स्फटिकासारखा स्पष्ट दिसू लागला. गूढ उकललं गेलं. या शब्दांची नोंद झाली. त्याला 2000 वर्ष पूर्ण होऊन गेली. पण त्यावेळी जेवढे ते खरे होते तितकीच आजही त्याची सत्यता टिकून आहे. कृतज्ञ राहण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल, केलेले उपकार तुम्हाला आठवत नसतील तर तुम्हाला आणखी कधीच काहीच मिळणार नाही. आणि जे तुमच्याकडे आहे तेही तुम्ही गमावून बसाल. तुम्ही कृतज्ञ असाल तर तुम्हाला आणखी मिळेल आणि तुमच्याकडे विपुलता निर्माण होईल. या वचनाची ही जादू पूर्तता करेल. मात्र त्यासाठी तुमच्याकडे कृतज्ञता असायला हवी. आता प्रत्येकाने आपल्या कृतज्ञतेचा डब्बा ओपन करायचंय, उघडायचंय. बघा, आपल्याकडे ना 2 गोष्टी आहेत. एक सकारात्मक गोष्टी आणि दुसरी नकारात्मक गोष्टी. आपल्या मनामध्ये 60 ते 70 हजार विचार रोज येत असतात आणि त्यातले बरेचसे विचार हे ना नकारात्मकच असतात. पण आता आपण जादूचं पुस्तक करतोय तर आपल्या सकारात्मक विचारांची वाढ झालेली आहे. आणि आता तुम्हाला ना लिस्ट बनवायची आहे, तुमच्या जवळ एक यादी बनवायची आहे की तुम्ही आजपर्यंत कुणाकुणाला धन्यवाद म्हटलंय, कुणाकुणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
एक यादी बनवा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली आणि एक यादी बनवायची तुम्हाला की ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलेली नाही. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बघायचंय की ज्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली त्याच्यामध्ये तुम्हाला किती फायदा झालाय आणि ज्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली नाही त्याच्यामध्ये तुम्हाला काय रिझल्ट दिसलेत. हा आपला आपला प्रवास आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनात डोकावायचंय. पुराणातील कृतज्ञतेचे हे वचन परिणामकारक रीतीने व्यक्त करण्यात आलं आहे आणि परमेश्वराची आकाशवाणी झाली. त्यानं जाहीर केलं, तू जर कृतज्ञ राहिला तर मी तुला अधिक देईन, पण जर का तू कृतज्ञपणे वागलास तर मात्र माझी शिक्षा खरोखरच कठीण आहे. आता काय म्हटलंय याच्यामध्ये? दोन गोष्टी सांगितल्या. एक तर तुम्ही कृतज्ञ राहिला तर, जर तुम्ही ग्रेटफुल असाल, जर तुम्ही उपकार मानणारे असाल तर काय होणार? तुम्हाला अधिक देण्यात येईल. आणि तुम्ही कृतज्ञ असाल, अनग्रेटफुल असाल, उपकार मानणारे नसाल तर जे तुमच्या जवळ आहे ना तेही तुमच्याकडून घेण्यात येईल आणि याची शिक्षा तुम्हाला कठोर होणार आहे. आणि हा खरंच नियम आहे. हा रूल दिलेला. बघा, काही गोष्टींचे रूल्स असतात. जसं आपण शाळेत जात होतो तेव्हा रूल्स असायचे. प्रत्येक गोष्टीचे रूल्स असतात आणि ते आपल्याला फॉलो करायचे असतात. शाळेत जायचं असलं तर सकाळी वेळ ठरलेली असते आणि शाळेत जाण्याची वेळ आणि येण्याची वेळ ठरलेली असते. तिथले काही रूल्स असतात. आपल्याला तिथला ड्रेस असतो, ड्रेस कोड असतो, आय कार्ड असतं आणि प्रत्येक गोष्टीसाठी, डिसिप्लिनसाठी आणि तिथे होणाऱ्या प्रत्येक कार्यकारिणीचा आपल्याला अभ्यास करूनच तिथे एंट्री करावी लागते. आता तुम्ही आठवा की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ते रूल्स पाळले आहेत का कृतज्ञतेबद्दलचे? तुम्हाला तुमच्यावर ज्यांनी ज्यांनी उपकार केले आहेत, ज्यांनी तुम्हाला मदत केली आहे त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहिला आहेत का? कृतज्ञतेने त्यांच्याशी वागला आहात का? आता यामध्ये 3दा कृतज्ञता व्यक्त करायला म्हटलंय आपल्याला. कृतज्ञ आहे, कृतज्ञ आहे, कृतज्ञ आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आता 3दा याचा नियम सांगितलेला आहे आपल्याला की आपण आभारी आहे म्हटलं तर फक्त आपल्याला तो काहीतरी आभार व्यक्त, हा ठीक आहे, आभारी आहे. दुसऱ्यांदा म्हटलं तर त्यांचं काम होतं करायचं है ना. आपल्याला जर एखादी गोष्ट हवी असेल, एखाद्याची, आता समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याला माहिती हवी आहे की जादूचं पुस्तक वाचन सुरू आहे आणि आम्हाला लिंक पाठवा, बरोबर आहे. एखाद्याने जर पाठवली तर आपण थँक्यू म्हटलं का त्यांना? तर ठीक आहे, आपण काय म्हटलं, थँक्यू, आम्हालाही पण माहिती होतं हे, पण आता तुम्ही पण पाठवली, थँक्यू. फिलिंग आलं का? नाही. पण जर आठवलं की हा, आमचे विचार बदलायला लागलेत, 2 दिवसामध्ये आम्हाला ना खरंच धन्यवाद जाणवायला लागला, आमच्या मनामध्ये धन्यवाद यायला लागला आणि आम्ही त्या लोकांना आठवायला लागलो, आम्हाला त्या लोकांची आठवण यायला लागली ज्यांचे आम्ही कधीच धन्यवाद केले नव्हते. मग दुसऱ्यांदा आलंय धन्यवाद. पण तिसऱ्यांदा जेव्हा आपण आठवलंय की वाव, हा जादूचा प्रवास तर काही वेगळाच आहे, याच्यामध्ये तर आमचं जीवन खरंच आम्हाला स्वप्नांना आमच्या उडान देण्याच्या गोष्टी करण्यात येत आहे, आमची स्वप्न पूर्ण करण्याच्या गोष्टी करण्यात येत आहे, वाव, छान वाटतंय, तर तिसरं धन्यवाद येईल, धन्यवाद. मग आपण पहिल्यापासूनच आपण आनंदात म्हटलं तर धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चला म्हणून बघा. आणि प्रत्येक व्यक्तीसाठी ना अशी धन्यवादाची भावना येऊ द्या आणि बघा काय होतंय ते. समोर काय म्हटलंय, तुम्ही कोणत्याही धर्माचे असलात तरी त्याने कधीच फरक पडत नाही. किंवा तुम्ही धार्मिक अथवा वा नसा, बायबल आणि कुराण या धर्मग्रंथातील हे शब्द तुम्हाला आणि तुमच्या जीवनाला लागू पडतात, कारण ते विज्ञानाचा आणि या विश्वाचा मूलगामी सिद्धांत मांडतात आणि ते आपण जाणवतोय. हा सिद्धांत आहे, हे लक्षात घ्या.
कारण आपली बुद्धी, मी कालच तुम्हाला एक कहाणी सांगितलेली होती, पक्षाची आणि सापाची. एक छोटस पक्षी, त्याला पंख आहेत हे विसरून जातं आणि साप मागे लागल्यानंतर धावत धावत जेव्हा ते जातं तेव्हा त्याला उतारावरून पडताना आठवतं, अरे आपल्याला पंख आहेत. पण आपण घाबरल्यामुळे आपल्या लक्षातच आलं नाही, आपल्या भीतीमुळे आपल्याला लक्षातच आलं नाही की आपल्याला पंख फुलायचे आहेत आणि उंच उडायचं आहे. आणि त्याला जेव्हा त्याची भीती नष्ट झाली तेव्हा ते उडायला लागलं. आणि आज आपल्याला सुद्धा माहिती झालंय की आपल्यामध्ये करेज आहे, धैर्य आहे आणि ते आपल्याला दाखवायला हवं, आपणच आपल्याला ओळखायला हवं. आणि या धन्यवाद या शब्दामुळे ना हळूहळू हळूहळू प्रत्येक द्वार आपल्यासाठी खुलत जात आहे. आपल्यात आनंद जर द्विगुणित झाला तर आपल्याला आधी काय होईल ना, 2 व्यक्तींची यादी सुद्धा करणं आपल्याला कठीण जाणार. पहिल्या दिवशी 2 व्यक्तींची यादी करणं कठीण जाणार. हळूहळू हळूहळू 3 लोकांची वाढेल, 5 लोकांची वाढेल, 10 आणि 100 कधी होऊन जातील हे तुम्हाला कळणारच नाही. कारण हा तुमचा प्रवास आहे, आठवा. आणि त्याला धन्यवाद म्हणा. आणि हा नियम ना सार्वत्रिक आहे. बघा, तुमच्या जीवनाला नियंत्रित करणाऱ्या सार्वत्रिक नियमाच्या माध्यमातून कृतज्ञता परिणाम घडवून आणते. सजातीय गुणात आकर्षण असते. या आकर्षणाच्या सिद्धांतानुसार या विश्वातील अणुनिर्मितीपासून ते ग्रहाच्या हालचालीपर्यंत सर्व ऊर्जा चैतन्य नियंत्रित केले जाते. आकर्षणाच्या या नियमांमुळे प्रत्येक सजीव प्राण्यातील पेशी तसंच प्रत्येक भौतिक वस्तूमधील पदार्थ एकत्रित राहण्यासाठी मदत होते. तुमच्या जीवनात तुमचे विचार आणि भावना हेही चैतन्य असल्यामुळे, म्हणजेच ऊर्जा असल्यामुळे आकर्षणाच्या या नियमानुसार ते चालवले जातात. आणि म्हणूनच तुम्ही जो विचार करता, तुमच्या ज्या भावना असतात त्याच्याकडे तुम्ही आकर्षित होतात. आता बघा, मी म्हंटल ना 2 भावना आहेत, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. आपल्यामध्ये जर सकारात्मक भावना असेल, समान समान को आकर्षित करता है. लाइक अट्रॅक्ट्स लाइक. आठवा, आता तुम्ही सकारात्मक असणार तर तुम्ही सकारात्मक व्यक्तींना आकर्षित करणार. आता तुमच्या लोकांची यादी बनवा, तुमच्याजवळ कुठली लोक आहेत, सकारात्मक बोलणारी आहेत की नकारात्मक बोलणारी आहेत. आणि तुमच्या यादीमध्ये जर नकारात्मक बोलणारी लोक जास्त असतील तर मग स्वतःमध्ये प्रकाश टाका. बघा मी काय आहे. आणि हे खरं खरं आहे. हे खरं बोलायचंय स्वतःशी की मी सकारात्मक आहे की नकारात्मक आहे. आणि याच्यावरती आपण स्वतःच प्रकाश टाकायचा आहे. कारण याच्यावरच आपलं समोरचं जीवन अवलंबून असणार आहे. येतंय लक्षात? येस. थंब द्या सर्वांनी, इमोजीस पाठवा. समजतंय? प्रत्येकाला माझे शब्द ऐकायला येतात आहे? येस मॅम, येस. येस. आता बघा, याच्यामध्ये ना प्रत्येकामध्ये 2 गुण मी सांगितले, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, सकारात्मक आणि नकारात्मक. तुम्ही स्वतःला ना आता चुंबक समजायचं आहे, म्हणजे मॅग्नेट समजायचं. तुम्ही एक मॅग्नेट आहात आणि ज्या प्रकारचं तुम्ही मॅग्नेट आहात ना, जर तुम्ही सकारात्मक मॅग्नेट आहात तर तुम्ही सकारात्मक एनर्जी असणाऱ्या व्यक्तींना आकर्षित करणार. आणि जर तुम्ही नकारात्मक तुमची एनर्जी असेल तर तुम्हाला नकारात्मक लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतील. म्हणजे सारखे ते सारख्याला आकर्षित करतात, म्हणजे सारखे लोक तुम्हा एकमेकांकडे आकर्षित होतील. आता आपल्याला ना याच्या 2 गोष्टींवर विचार करायचा आहे. तुम्हाला 2 गोष्टींची यादी करायची आहे. लिहा आता 2 गोष्टी कोणत्या आहेत त्या. एकतर वॉन्टेड अँड अनवॉन्टेड, हवे असलेले आणि आपल्याला नको असलेले. ठीक आहे, आपण आधी नकारात्मकतेचा विचार केला. आता आपण आपल्याला सकारात्मक कसं समजायचं.
आपल्याला हवं काय आहे आणि नको काय आहे. आता हवं असलेलं फॉर एक्झाम्पल आपल्याला चांगलं आरोग्य हवंय, शिक्षण हवंय, नोकरी हवंय, कुटुंबाचा आधार हवाय, स्वच्छ परिसर हवाय, शांत वातावरण हवंय, सुरक्षितता हवी आहे, आनंद हवाय. हे मला हवंय. मग त्याच्यासाठी मी विचार करायला हवा, त्याच्यासाठी धन्यवाद करायला हवे, की जे नको आहे त्याच्यावरती. आता मला नको काय आहे त्याची यादी करा. मला आजारपण हवंय का? मला आजारपण नको आहे का? दारिद्र्य, भांडणं, प्रदूषण, खोटेपणा, ताणतणाव, असुरक्षितता, दुःख. आता बघा तुम्हाला काय याच्यातलं वॉन्टेड, अनवॉन्टेड दोन गोष्टींची तुम्हाला यादी करायची आहे आणि बघायचं आहे की जास्त यादी कशाची तयार होते आणि मग समजायचे मी सकारात्मक आहे की नकारात्मक आहे. आता आपण रिट्रीटमध्ये आयुष सरांना भेटलो. आयुष सरांकडे बघितल्यानंतर सगळ्यांनी म्हटलंय की थँक्यू, थँक्यू. सगळ्यांनी म्हणायचंय की थँक्यू. माझं जीवन काय आहे, मला किती सुंदर जीवन मिळालंय. आयुष सर आधी तसेच होते. त्यांनी ते बोललेत की मी माझा ऍक्सिडेंट अट्रॅक्ट केलाय आणि आज आपल्या सगळ्यांच्या ब्लेसिंग्समुळे आपण ब्लेसिंग्स देऊ शकतो, कारण आपण जादूचं पुस्तक केलंय, त्याच्यामुळे आपण ब्लेसिंग्स देतोय आणि लवकरच आयुष सर स्वतःच्या पायावर चालायला लागणार आहेत. पण ते बघितल्यानंतर आधी आपल्या मनात, त्याच्या आधी आपल्या मनात काय विचार आला असेल की हातपाय, रोज म्हणतो आपण माझं डोकं दुखतंय, हात दुखतात आहे, पाय दुखतात आहे, सगळं दुखण्यावरती लक्ष. पण जे चांगलं आहे ना त्याच्यावरती लक्ष गेलंय का आपलं? आपल्या घरी काय काय चांगलं आहे बघा बरं. आपल्याकडे गाडी नाही आहे, फोर व्हीलर नाही आहे, याच्याकडे आपलं सतत लक्ष असतं. पण आपल्याकडे असलेल्या टू व्हीलरचे आपण कधी धन्यवाद केले का? विचारा बरं थोडं स्वतःच्या मनाला. आपण आपल्याला पिझ्झा खायला मिळाला नाही म्हणून आपण काय केलंय, कधीतरी थोडा विचार केलाय की थोडा मला ना पिझ्झा खायचा होता, पण आपल्या घरी मिळणाऱ्या भाकरीबद्दल आपण कधी धन्यवाद केलंय का? आपल्याला 4 BHK पाहिजे, आपल्याला मोठा बंगला पाहिजे, पण आपण आपल्या राहणाऱ्या झोपडीला कधी धन्यवाद केले का? आठवा, आपण कुठल्या गोष्टींना धन्यवाद केलेय? आज आपण चालू शकतोय, बोलू शकतोय. आपल्यामध्ये असणाऱ्या नकारात्मक गोष्टींना, कारण आपण नकारात्मक लोकांना अट्रॅक्ट केलंय आणि या नकारात्मक लोकांना अट्रॅक्ट केल्यामुळे काय झालंय बघा, त्याच त्या गोष्टी. आपण काय एखाद्याला सांगतो मला ना आज बरं वाटत नाहीये, मग तो अजून हो का ग, हो आज ना खूप थकल्यासारखी दिसते, खूप चेहरा सकल्यासारखा दिसतोय. लगेच तिसरा येतो, आजकाल ना वातावरणच तसं आहे, खरंच थकवा जाणवतोय. चौथा पण आपल्या जवळ येतो आणि सुरू होतो तर थकव्याचा प्रवास. आणि आपण जर एखाद्या व्यक्तीला, आपल्या पॉझिटिव्ह सकारात्मक असणाऱ्या व्यक्तींना म्हटलं आज ना थोडं थकल्यासारखं वाटतंय, तर एखादी ऊर्जा देणारी व्यक्ती काय म्हणेल, अरे वा थकल्यासारखं वाटतंय का, चल मग थोडं फ्रेश होऊन येऊया. मग अजून काहीतरी आयडिया येणार. मग थकल्यासारखं वाटणाऱ्या जीवाला काय वाटेल, हा चला थोडं फिरून यायचंय आपल्याला ना, थोडंसं कुठेतरी रमून यायचंय, थोडं ताजी हवा घ्यायची आहे का, येस. मग आपण थोडं फिरून आल्यानंतर वाटणार हा. तिसरा व्यक्ती जॉईन होणार, अरे फक्त फिरताय, चला कुठेतरी दूर जाऊया. आणि मग आपला थोड्या वेळानंतर अरे हा महिना ना थोडा हेक्टिकच गेलाय, या महिन्यात खूप कामं झाली, आपण प्लॅन करायचा का दुसऱ्या महिन्यात कुठेतरी जाण्याचा? प्लॅन पण तयार झाला. आता मी एका व्यक्तीसोबत राहिले तेव्हा लक्षात आलं माझ्या की मी फक्त डोकं दुखतंय म्हणता म्हणता कधी बेडवर जाऊन पडले आणि कधी आजार पडाला ते कळलंच नाही. पण दुसऱ्या सकारात्मक व्यक्तीसोबत राहिल्याबरोबर मला लक्षात आलं की माझा बाहेर जाण्याचा प्लॅन कधी बनला ते कळलंच नाही. आता तुम्हाला कुठल्या व्यक्ती तुम्ही अट्रॅक्ट करताय हे बघा आणि समोरचा प्रवास आपल्याला सुरुवात करायचंय.
तुम्ही जेव्हा विचार करता, मला माझं काम आवडत नाही, माझ्याकडे पुरेसे पैसे नाही, परिपूर्ण असा जोडीदार मला भेटत नाही, पैसे नसल्यामुळे मी माझी बिलं चुकती करू शकत नाही, मला असं वाटतंय की कशामुळे तरी माझी घसरण सुरू झाली, त्यानं किंवा तिनं माझी योग्यता ओळखली नाही, माझं माझ्या आई-वडिलांशी पटत नाही, मुलं ही एक मोठी समस्या आहे, माझ्या जीवनाचा विचका झालेला आहे किंवा माझं वैवाहिक आयुष्य त्रासदायक आहे, असा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तसेच अनुभव तुमच्याकडे आकर्षित होतात. पण हेच जर तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असाल आणि विचार करत असाल की मला माझं काम आवडतं, मला माझ्या कुटुंबाचा मला नेहमीच आधार वाटतो, माझी सुट्टी फार मजेत गेली, मला आज फार छान वाटतंय, आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त कर परतावा मला मिळाला आहे किंवा माझा या वेळचा विकेंड मुलांबरोबर खूप छान गेला आणि खरोखरच या सगळ्याबाबत तुम्हाला कृतज्ञता वाटत असेल तर आकर्षणाचा नियम म्हणतो की अरे याच्या आयुष्यात अशाच प्रकारच्या गोष्टी आपण आणखी आकर्षित करून घेऊया. एखादा धातू जसा लोह चुंबकाकडे आकर्षित होतो तसाच प्रकार इथे आहे. तुमची कृतज्ञता तुमची चुंबकीय शक्ती आहे, त्यामुळे तुमच्यात जेवढी जास्त कृतज्ञता असते तितक्या जास्त प्रमाणात त्या गोष्टी तुम्ही आकर्षित करून घेता. हा सार्वत्रिक नियम आहे. आठवा आपापल्या जीवनामध्ये तुम्ही कुणाकुणाबद्दल कृतज्ञ आहात आणि तुम्ही कुणाकुणाबद्दल कृतज्ञ आहात. आणि आजपासून तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला कृतज्ञ राहायचंय की कृतज्ञ व्हायचंय. सभोवताली जे घडतंय तसंच घडत राहतं. तुम्ही जसे पेराल तसे उगवेल आणि तुम्ही जेवढे देता तेवढे तुम्हाला मिळते. आता याच्यात एक उदाहरण द्यावंसं वाटतं. जे तुम्ही पेराल ते उगवेल म्हणजे आता जर तुम्ही गहू पेरला तर त्याला खरंच सोयाबीन येईल का? तुम्ही आंब्याचं झाड लावलं तर पेरू येईल का? विचार करा ना. तुम्ही जर आंब्याचं झाड लावलंय आणि आज विचार केला की मला पेरू खावासा वाटतोय आणि आंब्याच्या झाडाजवळ जाणार आणि म्हणणार अरे मला पेरू खावासा वाटतोय, एक पेरू तर दे ना, तर ते झाड देणार का? आणि जर ते झाड तुम्हाला पेरू देणार असेल तर तुम्हाला जादूच्या दुनियेत प्रवास नाही. कारण तुम्हाला विचार करायचा आहे की मला काय हवंय. बघा, दोनच गोष्टींवर खेळ आहे. तुम्हाला काय हवंय आणि ते का हवंय. मला सकारात्मक लोक का आकर्षित करायची आहेत आणि मला नकारात्मकता का आकर्षित करायची नाही. कारण मला माझं जीवन, माझी स्वप्न पूर्ण करायची असेल, मला माझ्या स्वास्थ्यात रिझल्ट हवा असेल, मला माझ्या करिअरमध्ये रिझल्ट हवा असेल, मला माझ्या संबंधांमध्ये रिझल्ट हवा असेल, मला माझ्या नात्यांमध्ये रिझल्ट हवा असेल, मला माझ्या पैशामध्ये धनामध्ये रिझल्ट हवा असेल तर मला कुठल्या गोष्टी आकर्षित करायच्या हे माझं माझं मला ठरवायचं आहे. तुमचं तुमचं तुम्हाला ठरवायचंय. प्रत्येकाला ठरवायचंय. आता समोर जायचंय. तुम्ही जसे पेराल ना तसेच उगवते आणि तुम्ही जेवढे देता. या सगळ्यातून हाच नियम सांगितला जातो आणि थोर शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांना सापडलेलं वैश्विक तत्वही यातून सांगितलं. हॅलो. हॅलो. मॅमचा व्हॉइस ब्रेक होतोय ना.
आवाजच नाही मॅमचा. येतोय का? आवाज येतोय का? हो मॅम. येस येस येस. मॅम. ठीक आहे. न्यूटनचा हा नियम जर तुम्ही कृतज्ञतेच्या कल्पनेला लावलात तर त्यानुसार असं म्हणता येईल की ज्यावेळी तुम्ही एखाद्याला धन्यवाद देता तेव्हा त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून तुम्हालाही दुसऱ्याकडून धन्यवाद मिळतात आणि तुम्ही जेव्हा कृतज्ञता दिलेली असते तितकीच ती तुम्हाला परत मिळते. याचाच अर्थ कृतज्ञतेच्या या क्रियेतच ती मिळण्याची प्रतिक्रिया असते. जितकी भरभरून कृतज्ञता तुम्ही व्यक्त कराल ती जितकी सखोल असेल तितकीच किंबहुना त्याहून जास्त भावना त्या बदल्यात तुम्हाला मिळेल. आता हा निसर्गाचा नियम ना निसर्गाला माहिती आहे. एका धान्याच्या दाण्यातून असंख्य दाणे निर्माण होतात हे नेचर सांगतं आपल्याला. मग हा आपण निसर्गाचा नियम विसरलोत का? अरे जर एका धान्याचा कण आपल्याला असंख्य धान्याचे कण देऊन जातो. एक झाड, एक आंब्याची कोय, एक बी आपल्याला असंख्य आंबे देऊन जातात, तर आपण कोण आहोत? निसर्गाची निर्मिती आहोत. मग आपण काय विचार करायला हवा की आपल्याला देता आलं पाहिजे, आपले हात देणाऱ्याचे झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी आता आपल्याला कृतज्ञतेमध्ये वाढ करावी लागेल. आपल्याकडे कृतज्ञता येणार कशी? आपण जर दिलंच नाही तर आपल्याला मिळणार कसं? मग आपण आता आपल्या आपल्या जीवनामध्ये आपण कुठे कुठे उभे आहोत ते बघायचंय. कारण आपल्याला सांगण्यात आलंय की जर तुमच्या जवळ असेल तर ते अधिक देण्यात येईल आणि जर तुमच्या जवळ तुम्ही त्याची कृतज्ञता केली नाही तर ते तुमच्याकडून वापस घेण्यात येईल. म्हणजे जर तुम्ही श्रीमंत असणार आणि तुम्ही कृतज्ञतेमध्ये असणार तर अधिक श्रीमंत केल्या जाणार. आता नियम बघा काय आहे. आणि जर तुम्ही गरीब असणार तर तुम्ही अधिक गरीब होत जाणार. बघा नियम आपल्याला सांगतोय या संपूर्ण विश्वामध्ये 2 ते 2.5% लोक अशी आहेत ज्यांना हा नियम कळालेला आहे आणि त्याचा त्यांनी आपल्या जीवनात वापर करायला सुरुवात केलाय म्हणून ते अधिक 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 श्रीमंत झाले. आणि आपण म्हणतोय की माझ्याजवळ पैसाच नाही, आमच्याकडे आता बघा ना मी काल उदाहरण दिलंय की आपल्याकडे पिझ्झा जर असेल तर आपल्याला तो 4 जणांमध्ये वाटून जेव्हा खातो आणि दुसरा जर आला कोणी त्याच्यामध्ये खायला तर आपल्याला परत दुसरा आणताना बापरे विचार येतो. पण आपली आई जेव्हा भाकरी करायची तेव्हा आपल्या दौडीमध्ये 4 भाकरी शिल्लक राहायच्या. आपण त्या आईच्या हाताचे किंवा त्या आईला कधी कृतज्ञता व्यक्त केली आहे का? आपल्याकडे आज काय नाही याच्याबद्दल आपण भरभरून बोलतोय पण आज आपल्याकडे जे आहे त्याच्याबद्दल आपण कधी कृतज्ञता व्यक्त केली आहे का? आता स्वतःच्या जीवनामध्ये बघा. मी काही उदाहरणं याच्यासाठी तुम्हाला देते की तुम्ही थोडासा फरक बघा काय आहे. आपल्याजवळ जे आहे ना त्याच्यासाठी अबंडन्स मध्ये आधी कृतज्ञता व्यक्त करा. आपल्याकडे 1 रुपया असेल ना आधी त्याच्यासाठी भरभरून कृतज्ञता व्यक्त करा. तेव्हा तुम्हाला लाखो करोडो देण्यात येतील. आणि आपल्याजवळ करोडो रुपये असून सुद्धा जर आपण कृतज्ञता व्यक्त करत नसेल तर त्याचा 1 रुपया कधी होईल ना हे सांगता येणार नाही. हा नियम सांगतोय. आता बघा आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठे कुठे प्रकाश टाकलाय, कुठे कुठे कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि कुठले आपल्याला कृतज्ञता व्यक्त करून तो अबंडन्सपणा आणायचा आहे, वाढवायचा आहे. आणि हा कृतज्ञतेचा सोनेरी धागा आपल्याला पकडायचा आहे. तयार आहात सगळे हा धागा पकडायला? येस. आपण 2 दिवसाचा जो प्रवास झालाय ना त्याच्यामध्ये आपण फिलिंग आणली आहे की आपल्याला कृतज्ञता. कारण सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जे गाणं ऐकताय ना मी पाठवलेलं ते ऐकून तर खरंच आपण प्रत्येक आपल्या जीवनामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आल्या असतील ना त्यांना आपण कृतज्ञता व्यक्त करायला शिकलोत. आणि आता ही कृतज्ञता आपल्याकडे आल्यामुळे आपण तो सुवर्णीय धागा आपल्याला पकडायला आपण तयार आहोत. हजारो वर्षापूर्वीच्या मानवजातीच्या सुरुवातीच्या काळातील नोंदी जर आपण पाहिल्या तर त्याही काळातील कृतज्ञतेची ताकद प्रवचनातून,
उपचारातून सांगितली जात होती आणि ती आचरणातही आणली जात होती. हीच शिकवण पुढे अनेक शतकांमधून ज्ञात राहिली. एका खंडामधून दुसऱ्या खंडामध्ये, एका संस्कृतीतून पुढच्या संस्कृतीमध्ये झिरपत राहिली. ख्रिश्चन, इस्लाम, ज्यू, बौद्ध, शीख आणि हिंदू या मुख्य धर्माचा कृतज्ञता हाच गाभा राहिला आहे. मुहम्मद म्हणाले होते, मिळालेल्या विपुलतेबद्दलची कृतज्ञता म्हणजेच ती विपुलता पुढेही मिळत राहील याची हमी असते. बुद्ध म्हणाले की कृतज्ञता आणि आनंद याशिवाय तुमचे इतर कोणतेही ध्येय असू शकत नाही. लाओ ल्यू म्हणाले, तुम्ही जर आहे त्या गोष्टीत आनंद मानलात तर सगळं जगच तुमचं आहे. श्रीकृष्ण म्हणाले, मला जे जे देऊ केले जाते त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो. किंग डेव्हिड यांनी स्वर्ग आणि पृथ्वी यामधील प्रत्येक गोष्टीचे, संपूर्ण विश्वाचे आभार मानावेत, कृतज्ञता व्यक्त करावी असे सांगितले होते. आणि जिजस प्रत्येक चमत्कार करण्यापूर्वी आभार मानायचे. अगदी ऑस्ट्रेलियातील मूळच्या रहिवाशांपासून ते आफ्रिकातील मसाई आणि झुलू लोकांपर्यंत, अमेरिकेतील नवाखो, शॉनी आणि शेरोकी पासून ते ताहिती, इस्किमो आणि मोआरो लोकांपर्यंतच्या स्वदेशी त्या त्या ठिकाणच्या परंपरांमुळे मूळ कृतज्ञता हेच आहे. आता जर एवढ्या सगळ्या ग्रंथांमध्ये, एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांनी जर हे सगळं म्हटलेलं असेल की कृतज्ञता हा शब्द किती महत्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये, तर तो आपल्याला मानायला नको का? हे ज्ञान आता आपल्याला याच्यावर विचार करायला नको का? आणि आपण तो आपल्या जीवनात अवलंबायला नको का? प्रश्न करा स्वतःला. कारण आपल्याच कपाटात असलेली ही सगळी ग्रंथ आपल्याला काढायची आहे आणि वाचायची आहे. वाचाल तर वाचाल. या म्हणीप्रमाणे, या वाक्याप्रमाणे जर खरंच आता जर वाचाल ना आणि विचार करायला लागाल ना, तरच आपल्यामध्ये समृद्धी येणार आहे. आपल्या जीवनात समृद्धी आणायची असेल तर हा शब्द आपल्या रक्तात भिनवायला हवा, आपल्या श्वासात भिनवायला हवा, आपल्या नसात भिनवायला हवा. आणि सकाळी तुम्ही झोपेतून जेव्हा जागे होता तेव्हा तुम्हाला मिळालेल्या जीवनाबद्दल आणि शक्तीबद्दल, सकाळच्या सूर्यप्रकाशाचे आभार माना. तुम्हाला मिळणाऱ्या अन्नाबद्दल आणि जीवनातील आनंदाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आभार मानण्याचे काहीच कारण जर तुम्हाला दिसत नसेल तर दोष तुमच्यातच आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लोकांना सतत दुसऱ्यांना दोष देण्याची सवय आहे ना, त्यांनी स्वतःमध्ये डोकावून पाहायचं. कारण काय सांगितलंय, आता जर आपण, आपल्याला सगळे सिद्धांत हे सांगतात आहे, युनिव्हर्सचा एवढा नियम आपल्याला सांगतोय, तर आपल्याला काय करायचंय? स्वतःमध्ये डोकावून बघायला हवं की आज आपण कुठल्या ठिकाणी असायला हवं होतं आणि आपण कुठे आहोत. आपण जर जास्तीत जास्त कृतज्ञता आजपर्यंत केली असती तर आपण आज कुठे असतो. म्हणून आपण दुसऱ्यांना दोष देऊ शकत नाही. आणि आता तर आपल्याला जादू पुस्तक ऐकल्यानंतर तर द्यायचंच नाही. कारण काय सांगण्यात आलंय, कृतज्ञता ज्यांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणात आणली अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती इतिहासात आढळून येतात. त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना महान व्यक्ती मानलं जातं. बघा, महात्मा गांधी, मदर तेरेसा, मार्टिन ल्युथर, किंग जुई, दलाई लामा, लिओनार्दो दा विंची, प्लेटो, शेक्सपियर, इसाप, ब्लेक, इमर्सन, डिकन्स, प्राउस्ट, डेस्कार्टो, लिंकन, न्यूटन, आईन्स्टाईन हे त्यापैकी काही जण, आणि असा आणखी बऱ्याच जणांचा या समाज. आठवा, आपले महामानव आठवा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज.
आठवा राष्ट्रमाता जिजाऊ आठवा, क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले आठवा, आठवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, आठवा स्वामी विवेकानंदांना, आठवा आपल्या घरी कुठली कुठली ग्रंथ संपदा आहे आठवा, आणि त्यांना स्पर्श करा, त्यांची पानं उघडा. किती दिवस झाले त्यांना आपण थँक्यू म्हटलेलं नाही. आपण मोठमोठ्या प्रश्नांना मोठमोठी पुस्तकं हातात घेऊन मोठमोठ्या पुस्तकांचा आपण अभ्यास केलाय, डॉक्टर झालोय, इंजिनियर झालोय, आणि आपल्या मुलांना पण आपण शिक्षण देतोय, पण आपल्या घरामध्ये असलेल्या ग्रंथांना कधी आपण स्पर्श केलाय का? कधी आपण त्याचं वाचन केलंय का? आठवा. आणि नसेल आठवत तर आतापासून त्याची कृतज्ञता म्हणा, कारण जे आपल्या घरात आहे ना, आपण म्हणतो ना की आपल्याला घरच्यांबद्दलच घर की मुर्गी दाल बराबर, ही एक म्हण आहे, आणि ती खरंच सत्य आहे का असं कधीतरी वाटायला लागतं. आपल्याला या सगळ्या म्हणींना बदलवून टाकायच्या आहेत आणि सुरुवात करायची आहे आपल्या स्वतःपासून. बघा आपल्या जीवनामध्ये आपण कुठून सुरुवात करतोय ते. ज्या अल्बर्ट आइन्स्टाईनच्या शोधामुळे जगाकडे पाहण्याची आपली पद्धतच बदलली, त्या आइन्स्टाईनला ज्यावेळी त्यांच्या या अतिशय महत्वाच्या कामगिरीबद्दल विचारलं, तेव्हा तो फक्त इतरांचे आभार मानण्यासाठी बोलला. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींपैकी एक असलेल्या या व्यक्तीने दिवसातून 100 वेळा इतरांनी याआधी केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले. त्याचा मी शतशः ऋणी आहे असं सांगितलं. मी ज्या काही महामानवांची नावे इथे घेऊ शकलेली नसेल, त्या प्रत्येक मानवाला मी शतशः नमन करते. आठवा आणि त्या महामानवांची नावे घ्या, आता वेळ आलेली आहे. विसरा. याच्यामध्ये सांगितलं आपल्या बुकमध्ये, तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असो, यात काहीही फरक पडत नाही. इथे आपण विचार करतोय तो विचारांचा, कारण आपल्याला विचारच आपल्याला घडवायचे असतील तर आपल्याला विचार बदलावे लागतील. हे आपल्याला आपल्या महामानवांनी सांगितलेलं आहे, आपल्या संतांनी सांगितलेलं आहे आणि वारंवार सांगितलेलं आहे. त्यांनी आपल्यासाठी इथे रक्त वाहिलेलं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल यासाठी तरी त्यांना आठवा, त्यांच्या शब्दांना आठवा, त्यांच्या पुस्तकांना आठवा आणि लिहा, यादी तयार करा. मला कुठली कुठली पुस्तकं आजपासून वाचायची आहेत, कुठली कुठली पुस्तकं माझ्या घरच्या लायब्ररीत असायला हवी, कुठली कुठली पुस्तकं मी हातात घेऊन त्यांचे धन्यवाद करायला हवे आणि कुठली कुठली पुस्तकं मी पूर्णपणे चाळायला हवी, वाचायला हवी. आपल्याकडे ज्ञानामृत आहे, पण ते अमृत आपल्यालाच माहिती नाही आणि आपण आपल्या जवळ विषाचा प्याला ठेवून आपण म्हणतोय की मला अमृत द्या. कसं मिळणार? बघा काय मिळणार. जीवनातली अनेक रहस्य अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी उलगडली होती. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही आहे का? इतिहासातील अनेक महत्वाचे शोध अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी लावले. हे काही विस्मयकारक आहे का? त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक दिवशी ते कृतज्ञतेने वागले आणि त्याच्या बदल्यात त्यांना विविध प्रकारची विपुलता मिळाली. आता याच्यामध्ये आयझॅक न्यूटन यांना जेव्हा त्यांच्या वैज्ञानिक शोधाच्या कामगिरी विषयी विचारण्यात आलं, त्यावेळी अलौकिक बुद्धिमत्तेच्या माझ्या आधी हो गेलेल्या व्यक्तींच्या खांद्यावर आपण उभे आहोत असे त्यांनी सांगितले. बघा, ही महान शास्त्रज्ञ सुद्धा सांगतात आहे की आम्ही आधी त्या लोकांचे आभार मानले ज्यांनी आम्हाला मदत केली. त्यांनी आधी हजारो लोकांचे आभार मानले, तेव्हा कुठे त्यांचे प्रयोग सक्सेस झालेत. एडिसननी 1000 प्रयोग केले, तेव्हा त्यांचा बल्बचा प्रयोग सक्सेस झाला, कारण त्यांनी जितकेही प्रयोग त्यांचे सक्सेसफुल राहिले नाहीत, त्यांनी आधी आभार मानलेत. आणि हे आपल्याला पुस्तकच नाही तर या आधी अनेक लोकांनी आपल्याला सांगितलेले आहे. आठवा ती लोक, त्यांचे आभार माना. वैज्ञानिक, तत्वज्ञ, संशोधक, शोधक, पहिले शोध लावणारे आणि प्रेषित, ज्यांनी कृतज्ञतापूर्व आचरण केले, त्यांची फळे चाखायला मिळाली.
परंतु आजही बहुसंख्य लोकांना कृतज्ञतेच्या या शक्तीची जाणीव अजूनही झालेली नाही. कारण तुमच्या जगण्यात जर तुम्हाला कृतज्ञतेची जाणीव अनुभवायची असेल तर तुम्हाला ती प्रत्यक्ष आचरणात आणावी लागेल. बघा, तुम्हाला ती आचरणात आणावी लागेल, ऍक्शन घ्यावी लागेल. नुसतं तुम्हाला ज्ञान मिळवून होणार नाही, त्याचा विचार करावा लागेल. तुमच्यामधील शक्तींना जागृत करावं लागेल, तुमच्या इमॅजिनेशन पॉवरला. कारण बघा, आता आपण काय करणार आहोत, लिस्ट बनवली. लिस्ट बनवल्यानंतर त्यामध्ये व्यक्तींचा तुम्हाला समूह निर्माण करायचा आहे आणि एक पासून अनेक तुम्हाला कशी तयार करायची आहे हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. आणि इथून सांगितलाय आपल्याला रॉन्डा बर्न यांनी त्यांचा प्रवास. मी 5 मिनिटामध्ये त्यांचा प्रवास वाचते आणि आजचं सेशन इथे संपवते, मग शेअरिंग सुरू करते. कारण त्यांचा प्रवास जाणून घेणं आजच्या दिवशी तरी आवश्यक आहे. मला असं वाटतं की मी जे शब्द वाचन केले तुमच्या कानांमध्ये ते गुंजतात आहे आणि ते तसेच्या तसे तेच ठेवा काही वेळ आणि त्याच्या याद्या बनवा. आपण ऐकूया, वाचूया रॉन्डा बर्न यांचा प्रवास, माझा शोध. कृतज्ञतेबद्दल व्यक्ती जेव्हा अज्ञानी असते तेव्हा आपलं आयुष्य कसं असतं आणि तुम्ही जेव्हा कृतज्ञता हा तुमच्या जीवनाचाच एक भाग बनवता तेव्हा काय होतं याबाबत माझी स्वतःचीच कहाणी म्हणजे अगदी परिपूर्ण उदाहरण आहे. 6 वर्षापूर्वी जर मला कोणी विचारलं असतं की तू कृतज्ञ आणि केलेले उपकार स्मरणारी आहेस का, तर मी लगेच उत्तर दिलं असतं की होय, नक्कीच मी कृतज्ञता व्यक्त करणारी आहे. कोणी जर मला भेटवस्तू दिली, कोणीतरी माझ्यासाठी दार उघडलं किंवा जेव्हा एखादी व्यक्ती माझ्याकडे काही करते तेव्हा मी लगेच तिचे आभार मानते. खरं सत्य हे होतं की मी अजिबात कृतज्ञ व्यक्ती नव्हते. कृतज्ञ असणं याचा नेमका अर्थ मला माहिती नव्हता. कुणाचे तरी एखाद्या वेळी केवळ आभार मानल्यामुळे किंवा धन्यवाद दिल्यामुळे मी कृतज्ञ व्यक्ती बनणार नव्हते. कृतज्ञतेशिवाय माझं आयुष्य हे एक मोठं आव्हानच होतं. मी कर्जात होते, दर महिन्याला त्यात थोडी वाढच होत होती. मी खरोखरच खूप कष्ट करायचे, पण माझ्या आर्थिक स्थितीत कधीच सुधारणा नव्हती. वाढतं कर्ज आणि त्या बिकट परिस्थितीमुळे मनावरील ताण सतत वाढत होता. याच काळात मी प्रत्येक व्यक्तीला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्यामुळे माझे नातेसंबंध घड्याळातील लंबकाप्रमाणे चांगलेपणाकडून अनर्थकारतेकडे हेलकावे खाऊ लागले. खरं तर पूर्वी मी निरोगी होते, पण नंतर प्रत्येक दिवसाच्या शेवटी मला अतिशय दमल्यासारखे वाटायचे. मला नेहमी सर्दी व्हायची. प्रत्येक ऋतूमध्ये काही ना काही त्या हवामानाप्रमाणे आजार व्हायचा. मी जेव्हा मित्रांबरोबर असायची किंवा मी सुट्टीवर जायची तेव्हा आनंदाचे काही क्षण मी अनुभवायची, पण हा जो काळ मी आनंदात घालवला तो मात्र जास्त काळ भरू द्यावा लागणार असं या वास्तवाचं भान आलं आणि माझा सर्व आनंदच नष्ट होऊन जायचा. मी जगत नव्हते. मी एक दिवस, एक पगार ते दुसरा पगार कसा बसा तग धरून जिवंत राहत होते. जीवनात एक प्रश्न सोडवते न सोडवते तोच लगेच दुसरा प्रश्न हजर राहायचा. पण नंतर काहीतरी घडलं आणि त्या दिवसापासून पुढं माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टच बदलून गेली. जीवनाचं रहस्य मला उलगडलं. परिणामी मला लागलेल्या शोधामुळे प्रत्येक दिवशी मी कृतज्ञतेचं आचरण करायला लागले. याचा परिणाम म्हणजे माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टच बदलून गेली. कृतज्ञतेचं जेव्हा मी जास्तीत जास्त आचरण करायला लागले तेव्हा त्याचे जास्तच अद्भुत परिणाम मला जाणवायला लागले. माझं आयुष्य खरोखरच जादूमय होऊन गेलं. आयुष्यात पहिल्यांदा मी कर्जमुक्त झाले आणि लवकरच मला जे हवे होते ते खरेदी करण्यासाठी पैसा मला मिळू लागला. माझ्या नातेसंबंधांमधील, कामाच्या ठिकाणच्या, आरोग्याच्या समस्या नाहीशा झाल्या. रोज काहीतरी नव्या अडथळ्यांना सामोरे जाण्याऐवजी माझ्या आयुष्यात एकामागून एक चांगल्या घटना घडू लागल्या. माझ्या आरोग्यात आणि ऊर्जेत नाट्यमयरित्या फरक घडून आला आणि माझ्या विशीत वाटायचं त्यापेक्षाही मला चांगलं वाटू लागलं.
अगदी थोड्या महिन्यातच आधीच्या काही वर्षापेक्षा माझे नातेसंबंध अधिक अर्थपूर्ण झाले आणि मी माझ्या कुटुंबियांसमवेत आणि मित्रांसमवेत जास्त काळ आनंदात घालवू लागले. हा प्रवास रॉन्डा बर्न यांचा, ज्या या पुस्तकाच्या लेखिका आहेत, जादू या पुस्तकाच्या लेखिका यांचा जीवन प्रवास तुमच्या आमच्यापैकी काही वेगळा नव्हता. आपलाही जीवन प्रवास असाच आहे. काहीतरी दुःख सतत आपल्या सोबत आहे. कुठे ना कुठेतरी अडचणी येत राहतात आणि सतत त्या अडचणीतून आपण मार्ग काढत राहतो. सतत म्हणतो एक संपतं ना संपतं दुसरं तयार. आणि का? कारण आपणच ते ओढवून घेतलेलं आहे, हे स्पष्टपणे सांगितलंय. आपण काय राहतो? सतत त्या चिंतेत राहतो. चिंतेत राहिलो तर चिंता आकृष्ट होतात, आनंदात राहिलं तर आनंद आकृष्ट होतो. आता बघा, रॉन्डा बर्न ज्यावेळी चिंतेत राहायच्या ना, तेव्हा त्यांना सतत त्यांच्या जीवनात चिंता आल्या. आरोग्यामध्ये, स्वास्थ्यामध्ये, पैशामध्ये, संबंधामध्ये, सगळीकडे त्यांना अडचणीच अडचणी. पण जेव्हा त्या आनंदात राहायला लागल्या तर त्यांच्या जीवनात आनंद यायला लागला, कारण त्या चुंबक झाल्या कशाच्या? सकारात्मक गोष्टींच्या. त्या आनंद शोधायला लागल्यात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जेवढं शक्य वाटत होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त आनंदात मी राहू लागले. मी अतिशय सुखी, समाधानी, आतापर्यंत कधी नव्हते इतकी आनंदी जीवन मी जगू लागले. कृतज्ञतेनं मला बदलवलं आणि माझं संपूर्ण आयुष्य जादूमयरित्या बदलून गेलं. जर रॉन्डा बर्न यांचं आयुष्य जादूमयरित्या बदलू शकतं तर आपलं का नाही? हा विचार करा. आज विचार करायची वेळ आहे. आणि आठवा, आपण कुणाबद्दल कृतज्ञ राहिलेलो नाही. आणि आज 100 लोकांची नाही, 200 लोकांची नाही, तर 1000 लोकांची यादी डोळ्यासमोर आणा. कारण आयुष्यात ज्या पाडावावरती तुम्ही उभे आहात त्या पाडावापासून आधी मागे डोकावा. जर तुम्हाला तुमचा भविष्यकाळ सुधारणा करायचा असेल तर तुम्हाला तुमचा मागे गेलेल्या काळाला प्रत्येक गोष्टीकरता धन्यवाद देणे गरजेचे आहे. आणि इथेच आज आपण आपला सुद्धा प्रवास, या कृतज्ञतेचा प्रवास, हा कंटिन्युएशन मध्ये राहण्याकरिता, हा प्रवास असाच निरंतर राहण्याकरिता आज आपण आपल्या लोकांची यादी तयार करा. स्वतःमध्ये तुम्हाला काय हवं आहे, काय नको आहे याची यादी तयार करा. आणि बघा, आपण सकारात्मक आहो की नकारात्मक. आपल्याला सकारात्मक असलेली लोक आपल्याला आकर्षित करायची आहे की नकारात्मकते असलेली लोक आकर्षित करायची आहे. आता तुम्ही तुमचा मॅजिक बॉक्स तयार करा. या मॅजिक बॉक्स वरती तुमचं जीवन अवलंबून राहणार आहे. आणि एक एक व्यक्ती तुमच्यासाठी लाखो व्यक्तींसारखा असणार आहे. कारण यामुळे आपलं जीवन सुद्धा रहस्यमयरित्या बदलणार आहे. तर चला, तयार आहात आयुष्य बदलायला? येस मॅम, येस. सगळ्यांनी आयुष सर सगळ्यांना अनम्यूट करा आणि सगळ्यांकडून मला ऐकायचंय की मला माझं आयुष्य कसं बदलायचंय. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे असं हात वरती करून म्हणा. आकाशाकडे हात वरती करून सगळ्यांनी म्हणा, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. मीच माझ्या जीवनाला आय एम द क्रिएटर ऑफ माय लाईफ. I am a creator of my life. आय एम द क्रिएटर ऑफ माय लाईफ. I am a creator of my life. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. मीच आजपर्यंत ज्या चुका माझ्याकडून झालेल्या आहेत त्या चुकांचा मी स्वतः सर्वस्वी मी जबाबदार आहे. घ्या स्वतःच्या चुकांची जबाबदारी आणि स्वतःचं जीवन बदलायला शिका. थँक्यू सो मच. आय एम द बेस्ट. येस, मला आता माझं जीवन माझ्या पद्धतीने लिहायचं आहे.
येस तयार आहात सगळ्यांनी जोरात म्हणा हो Yes, मी madam. तयार आहे. Yes. Oh, Yes. तुमच्या Yes. मनामध्ये जोर असायला हवा. स्वतःचे हात I am a हृदयावरती creator of ठेवा. my बघा life. सरांनी अनिल सरांनी हात हृदयावरती ठेवलेले आहे. स्वतःचे हात हृदयावरती ठेवा. आपल्याच हृदयाला सांगा मी तयार आहे. yes. I'm ready. तयार आहे. मी तयार आहे. धन्यवाद असं जीवन धन्यवाद धन्यवाद. Thank you. आणि आपण ज्या धन्यवाद वयात आहोत ना, धन्यवाद जर तुम्ही धन्यवाद या वयात आहात त्या वयापासून आपली मुलं ज्या वयात आहेत त्या मुलांना त्या वयापासून सांगायला सुरुवात करा. आणि बघा त्यांचं लाईफ आज जे त्यांचं जीवन आहे ना ते कसं बदलणार आहे. प्रत्येकाला सांगा आपलं जीवन आपल्याला बदलवायचं आहे. येस येस चला आपला हा प्रवास असाच आवाज नाही आहे. मॅम तुमचा आवाज नाही येत आहे. हा चला आता आपण यानंतरचा प्रवास सुरू करण्यासाठी म्हणजे आता आपला प्रवास सुरू झालाय कृतज्ञतेचा प्रवास. आज जितक्या जास्त लोकांना कृतज्ञता म्हणता येईल तितके लोकांची यादी तयार करा आणि हे फिलिंग्स ही कृतज्ञता वाढवा. आणि आज ज्यांचं शेअरिंग आहे त्यांनी हँड रेज करा. हा एक सेकंड हँड रेज करायच्या आधी ना आपण 5 मिनिटाचं मेडिटेशन घेऊया कारण इतकं सारं आपल्याला आज शिकायला मिळालंय ना. तोंड बंद करणं. तोंड बंद. मॅडमला माझे शतशः नमन. आणि आज त्याच्यासाठी आपण थोडा ग्रॅटिट्यूड करूया. मनीषा मॅम आपण 2 मिनिटामध्ये थोडं ग्रॅटिट्यूड करून घेऊया आणि मग आपण शेअरिंग घेऊया. ठीक ठीक. मनीषा मॅम धन्यवाद. सुरुवात थँक करा. यू. हे बंद केलं तर छान होईल ना पुस्तक. आयुष सर आयुष्य स्क्रीन शेअरिंग स्क्रीन बंद कीजिए. येस थँक्यू. थँक्यू. चला आज आपण थोडक्यातच घेऊया मेडिटेशन. पाठीच्या कणा सरळ करूया. डोळे अलगद बंद करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडूया. सोडताना आपलं पूर्ण शरीर शिथिल होत आहे असा अनुभव. आणखी एक दीर्घ श्वास घ्या. आता आपलं पूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. आता आपलं पूर्ण मन शांत झालेलं आहे. हात नमस्कारच्या पोझिशन मध्ये आणू. आपल्या इष्टदेवतेला आपल्या डोळ्यापुढे आणू. त्याच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करूया. थँक्यू 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 हे परमेश्वरा. आजचा इतका सुंदर दिवस दिल्याबद्दल. जे माझ्यासाठी आशा उमेद उत्साह उमंग प्रेम समृद्धी आदर सन्मान घेऊन आलाय. आर्थिक स्थैर्य घेऊन आलाय. थँक्यू 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 परमेश्वरा. आजचा हा इतका सुंदर दिवस दिल्याबद्दल. थँक्यू परमेश्वरा. मला स्वस्थ शरीर दिल्याबद्दल. बघा त्याच्यामुळे मी बसू शकते. मी बोलू शकते. मी चालू शकते. मी जेवण खाऊ शकते. माझे काम करू शकते. थँक्यू 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 परमेश्वरा. हे स्वस्थ शरीराचा उपहार दिल्याबद्दल. थँक्यू 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 माझ्या आईबाबांचा. त्यांनी माझं पालन पोषण केलं. शिक्षण दिलं. मला एक आदर्श नागरिक बनवलं. थँक्यू 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 आईबाबांमध्ये तुम्ही राहून माझी संपूर्ण जबाबदारी त्यांनी पूर्ण केल्याबद्दल. थँक्यू 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 आईबाबा दिल्याबद्दल.
थँक्यू माझ्या नातेवाईकांचा. थँक्यू माझ्या जीवनसाथीचा. जीवन थँक्यू माझ्या आज्ञाधारक मुलांचा. थँक्यू थँक्यू. ते मला सन्मान देतात, प्रेम देतात, मला घरात ठेवतात. थँक्यू थँक्यू माझे सर्व नातेवाईकांचा. थँक्यू थँक्यू माझ्या गुरुजनांचा, ज्यांनी माझ्या ज्ञानाचा प्रकाश दिला, माझं जीवन सार्थक केलं, मला मार्ग दाखवला आणि एक उत्तम माझं भविष्य उज्ज्वल घड केलं. थँक्यू थँक्यू अशा निस्वार्थ माझ्या गुरुजनांसाठी. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू पाचही तत्वांचा. थँक्यू धरती मातेचा, जी मला आपल्या कुशीत बसवते, झोपवते, शांततेची झोप देते, मला ताजे फळ, फूल, भाज्या देते, ज्याच्यामुळे मी माझं जीवन सरळतेने चालतं. थँक्यू मला घर देते. थँक्यू धरती माता. थँक्यू थँक्यू जलदेवतेचा, जी प्राणवायू देते, जी जीवनदायिनी आहे आणि माझं शरीर स्वच्छ करते, मन शुद्ध ठेवते, पवित्र करते आणि माझे सगळे काम सहजतेने होते. थँक्यू 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 जलदेवता. थँक्यू वायुदेवतेला, जी आम्हाला प्राणवायू देते आणि आमचे जीवन प्रत्येक एक श्वास मी घेते आणि जिवंत राहते. थँक्यू 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 वायुदेवतेला. थँक्यू सूर्यदेवतेला, जी आम्हाला उष्णता देते, ऊर्जावान बनवते, जेवण शिजवते आणि आमचं जीवन सुरळीत चालते. थँक्यू थँक्यू सूर्यदेवता, आम्हाला ऊर्जावान बनवण्यासाठी. थँक्यू थँक्यू आकाश देवता, जे आम्हाला स्थिरता देते आणि संपूर्णता आणि खूप अबंडन्सचा अनुभव करवते. थँक्यू थँक्यू आकाश देवता. थँक्यू माझ्या घरासाठी, जे मला घरी राहण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी, आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी कुटुंबियांना जागा देते. थँक्यू 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 माझ्या संपन्न घरासाठी. थँक्यू थँक्यू माझ्या धनतेसाठी. थँक्यू लक्ष्मी मा, माझ्यासोबत नेहमी सतत सदैव असण्यासाठी. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुझ्यामुळे मी शिक्षण करते, मी सुंदर सुंदर भोजन खाते, नवीन नवीन सुंदर सुंदर कपडे घालते, नवीन नवीन ठिकाणी फिरायला जाते. थँक्यू थँक्यू लक्ष्मी मा, सदैव आमच्यासोबत राहण्यासाठी. थँक्यू 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 मला मदत करणाऱ्या सर्व लोकांसाठी, ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली. पेपरवाला, दूधवाला, भाजीवाला, मेड. आम्ही घराच्या बाहेर जातो, टॅक्सी ड्रायव्हर, बसवाला, रेल्वे स्टेशनमध्ये जातो, रेल्वे गाडी चालवतात, लोको पायलट, पायलट, सर्वांचे मनापूर्वक आभार आभार आभार. थँक्यू थँक्यू ह्या लॅपटॉपच्या, झूम मीटिंगचा, थँक्यू वायफायचा, थँक्यू इलेक्ट्रिसिटीचा, थँक्यू सोनाली मॅमच्या, थँक्यू श्रद्धा मॅमच्या, थँक्यू तुम्हा सर्वांचा, जो हा सेशन एकदम उत्तम बनवलात. थँक्यू ह्या क्षणाच्या, थँक्यू तुमच्या ऊर्जेचा, थँक्यू ह्या संध्याकाळच्या क्षणाचा, थँक्यू माझ्या उत्साहाचा. थँक्यू थँक्यू थँक्यू. आपले हात डोळ्याला लावा आणि अलगद डोळे उघडताना हाताकडे बघून बोलूया. मी सौभाग्यशाली आहे, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू.
मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. क्या बात है मनीषा जी, एक शायरी भी बोल दी आपने. चला, आता या शायरीतून आपल्या याची समाप्ती करूया आणि चला हँड रेस करा पटापट. कालचा जोश मला बघायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मला वाटतंय 1000 लोकांची यादी तर तयार होऊन जाईल. जे 70-80 वर्षाच्या आहेत ते यंग होऊन जातील आज. की येस, मला तर आठवलेत लाखो लोक ज्यांना मला थँक्यू म्हणायचंय. चला, श्रीकांत सर, श्रीकृष्णा सर, श्रीकृष्णा सर. क्या बात है आई श्री सर, कृष्ण. श्रीकृष्णा सर जी को. येस येस. या बोलिए सर. बोलिए सर. हॅलो नमस्कार मॅडम. नमस्कार. हा मी बजाजनगरवरून संभाजीनगर श्रीकृष्ण भोळे बोलतो मॅडम. बोला सर भोळे सर. नमस्कार नमस्कार. मॅडम नमस्कार. आज मॅडम पौर्णिमेचा दिवस आहे. हो, चंद्राच्या छायेत मी तुम्ही आणि बसलात. मी आणि माझी पूर्ण फॅमिली दर पौर्णिमेला मॅडम स्टेशन मध्ये ऐकलं ना आम्ही, वाव. तेव्हापासून पूर्ण पौर्णिमा आम्ही वरती इथं पाणी आणतो, जेवण आणतो. हे बघा आमचं पाणी आहे. वाव. इथं चंद्राच्या याच्यामध्ये आम्ही पाणी ठेवतो, आमचं जेवण राहतं थोडा वेळ. आणि आम्ही वाव. पूर्ण फॅमिली मिळून जसं सरांनी विजय सरांनी सांगितलं होतं का बुवा आपल्या मेंदूमध्ये 80% पाणी आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण त्याचा ग्रॅट्युटेट करायला पाहिजे आणि त्याचा आनंद घ्यायला पाहिजे आपल्या स्वतःसाठी. जे काही समजा मी ऐकलं त्याचाच आम्ही प्रयत्न करतो. मी आणि माझा पूर्ण परिवार मला साथ देतो आणि जेवणाचा पण आनंद घेतो, त्या धरती मातेचा आनंद घेतो, त्या युनिव्हर्सचा आनंद घेतो की आम्हाला हे असं करायला मिळते. आणि हे सर्व या धरती मातेमुळेच मला माझ्या घरामध्ये घराच्या गच्चीवरती हा आनंद घेण्याचा जेवण आणि याचा आनंद मिळतो. आणि तसेच मॅडम हे माझं सुंदर घर बनवण्यासाठी मला ज्यांनी धन दिले त्याचे पण आम्ही धन्यवाद मानतो. आणि इथंच थांबतो मॅडम. धन्यवाद, धन्यवाद युनिव्हर्सिटी आणि तुमचे पण धन्यवाद, आयुष सरांचे पण धन्यवाद आणि श्रद्धा मॅडमचे पण धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सर. सर. खूप छान शेअरिंग. खरंच आज पौर्णिमा, पौर्णिमेच्या चंद्राच्या 3 दिवस आधी आणि 3 दिवस नंतर त्याचे रेज आपण त्याची जर शीतलता आपल्या जीवनामध्ये आणायची असेल, त्याचे चमत्कार बघायचे असतील तर त्या शीतलतेचा आनंद आपल्याला घ्यायला हवा. ऍक्च्युली या दिवशी चंद्राच्या शीतल छायेखाली आपण जर अन्नप्राशन केलं, आपण जर पाणी ठेवून पाणी प्राशन केलं आणि आपण स्वतःला बसून तिथे मेडिटेशन केलं तर आपल्या जीवनामध्ये येणारा प्रकाश त्या शीतल छायेसारखा असेल, त्या शीतलतेसारखा असेल. आणि याचं सायन्स आहे याच्या मागे सुद्धा. आणि ते सायन्स समजून घेऊन आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी या चंद्रप्रकाशाचा आस्वाद घ्यायचा आहे. बघा सरांचा. सर धन्यवाद. खूप छान आपण धन्यवाद मॅडम. अगदी तुमच्या परिवारासकट त्याचा अनुभव घेताय. हो मॅडम. क्लॅप सगळ्यांनी. धन्यवाद. ब्लेसिंग्स एकमेकांना द्यायचे आहे. नेक्स्ट संगीता ताई. संगीताजी अनम्यूट कीजिए. येस मॅम, गुड इव्हनिंग. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग. मी खामगाववरून संगीता धनई बोलते मॅम. आणि सर्वात पहिले सोनाली मॅमचे धन्यवाद की त्यांनी मराठी भाषेतून आपल्या मायबोलीतून हे जादूचं पुस्तक आपल्या सर्वांच्यासाठी खुलं करून दिलं. त्याच्यासाठी सोनाली मॅमचे आणि सर्व ऑल टीमचे खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटत आहे मॅडम मराठीमधून हे क्लास करताना. आणि तुमचा स्पष्ट आवाज
आणि तो एकदम कानामध्ये जातो. त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप तुमचे छान वाटत. इतक्या छान स्तुतीबद्दल तुमचे पण धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू मॅम. त्या येणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल धन्यवाद, त्या प्रत्येक फिलिंग बद्दल धन्यवाद, त्या जाणीवेबद्दल धन्यवाद. याच्यातच आपल्याला कृतज्ञता शोधायची आहे. छान ताई, तुम्ही बसून Yes, अभ्यास yes. करून करताय, लिहिताय, याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, Thank you. थँक्यू. असेच हसत राहा, खेळत राहा, मजा घेत राहा लाईफची, जीवनाची. Who is next? Yes, Varsha. अनम्यूट कीजिए. वर्षा मॅडम अनम्यूट करा स्वतःला. तिथे अनम्यूट. हो गया, हो येस गया. मॅडम. धन्यवाद सोनाली मॅडमचे. खरंच मराठीतून म्हणजे बोलायला आणि ते विजय सरांचं जेव्हा सेशन होतं तर तेव्हा ना थोडं म्हणजे हिंदीमध्ये बोलायला आम्हाला थोडं अवघड जात होतं शेअरिंग करायसाठी आणि तरी पण मी मराठीतच बोलत होती. तेव्हा ते ममता मॅडमला समजत नव्हतं, पण मी म्हटलं होतं की भावनाओं को समझो मॅडम म्हणून. तर ते पण समजल्या. आणि खरंच मॅडम की म्हणजे मॅजिक बुक हे मला म्हणजे मी इच्छा केली होती की मला हे बुक पाहिजे आहे बा म्हणून. तर जेव्हा रिट्रीटमध्ये आम्ही नागपूरला आलो, तेव्हा मला विजय सरांनी हे बुक दिलं ना, खरंच म्हणजे एवढा आनंद झाला की म्हणजे विचार नाही करू शकत मी. जादूचं आणि ते पुस्तक तुमच्याजवळ चालत आलंय. बघा, काय तुम्ही तुमची जादू असेल, तुमच्या कृतज्ञतेने तुम्ही किती कृतज्ञता केली असेल त्याच्यासाठी, है ना? हो. त्याच्यामुळे आज तुमच्याजवळ जादूचं पुस्तक तेही सरांनी दिलेलं. वाव, हो. ग्रेट. आता जर अशाच या जादू पुस्तकाचे तुम्ही आभार मानले, तर अशी असंख्य जादूची पुस्तके तुमच्या जीवनात येणार, जे तुम्हाला अबंडन्स देणार. जी मॅडम. येस, येस. आणि ते मी मागे शेअरिंग केलं होतं नागपूरला. माझा रिपोर्ट सांगितलं होतं मी की ब्लड टेस्ट केलं ते रिपोर्ट. तर मॅडम मी आता परवा जाऊन आली हॉस्पिटलला. तर मी ते रिपोर्ट पण दाखवली सरांना. तर ते म्हणाले की "मॅडम तुम्हाला काहीच झालं नाहीये. तुम्ही" वाव, ग्रेट. कॉंग्रॅच्युलेट करा. ग्रेट. म्हणजे रिपोर्ट पण नॉर्मल आली. तर वाव. ग्रॅटिट्यूड मॅडम. थँक यू सो मच. खरंच मनापासून तुमचे खूप खूप तुम्ही धन्यवाद. विश्वास ठेवला. विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टींवरती, आणि रिझल्ट आपोआप दिसतात. खरंच ताई, त्या दिवशी तुमचं शेअरिंग ऐकून खरंच हिंमत आली सगळ्यांमध्ये, की आपल्यालाही अशा पद्धतीचं शेअरिंग करायला हवं. आपण या विषयांवरती बोलायला हवं. आपल्याला स्वतःला व्यक्त करायला हवं. कारण जोपर्यंत आपण व्यक्त होणार नाही ना, आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचणार नाहीत. आणि त्या पोहोचणं गरजेचं आहे आज. चल, थँक्यू, थँक्यू, थँक्यू ताई. अनिल सरांना अनम्यूट थँक करा. यू सो मच. नमस्कार मॅडम. मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद मॅडम. धन्यवाद. मॅडम, मला जे मॅजिक बुकचं जे सेशन आहे मी म्हणजे नवीनच सुरुवात केली आहे तुमच्या सेशन पासून. मी म्हणजे रेकॉर्डिंग ऐकल्या होत्या ऍश्विन मॅडमच्या आणि त्यांच्या पण पूर्ण म्हणजे जे असाइनमेंट आहेत ह्या करत म्हणजे करायला वेळ नव्हता भेटत मॅडम. आणि मला जो टाइम पाहिजे होता तो टाइम मला अवेलेबल झाला मॅडम. कारण माझा कसं दुधाचा व्यवसाय आहे आणि मी डेअरी व्यवसाय सकाळी आणि संध्याकाळी बिझी असतो. आणि मी असा विचारच करत होतो की आणि विशेष म्हणजे मराठीतून हे सेशन तुम्ही चालू केलं हे त्याच्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद मॅडम. कारण हिंदीमध्ये काय होते की आपलं जसं मॅडमने सांगितलं शेअरिंग करायला थोडं लँग्वेजचा याचा प्रॉब्लेम येतो आणि कळते पण वळत नाही अशी गोष्ट होती. खरंच आणि आहे. आणि खरंच मॅडम या वेळेला एवढी एक्साइटमेंट आणि आलेली आहे की काय सांगावं तुम्हाला की या वेळेला म्हणजे आज रात्री 10चा टाइम म्हणजे झोपायचा टाइम, जरा सकाळी 4ला उठावं लागते, पण रात्री मी काय सांगावं असं म्हणजे बालपणात नेलं तुम्ही.
एवढं खूप म्हणजे असं आनंद वाटत आहे हे सेशन करून मॅडम. आणि माझं जे मॅडमनी ड्रीम लिहायला सांगितले होते, माझं ड्रीम असं होतं, मी पहिलं ड्रीम लिहिलं होतं की मला अं, जे मॅजिक सेशन आहे हे पूर्ण मनातून करायचं आहे आणि पूर्ण करायचं आहे आणि इथून अनुभव घ्यायचे आहेत मॅडम. येस फार येस धन्यवाद पुन्हा मॅडम, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मॅडम. बिलकुल. बघा, तुम्ही मनापासून मागितलं आणि तुमची इच्छा युनिव्हर्सने पूर्ण केली आणि फिलिंग्सनी मागितलं म्हणजे आपल्याला काय आणायचं आहे त्याच्यामध्ये अगदी मनापासून म्हणायचं आहे. आपल्याला फक्तच आपल्या भावना व्यक्त नाही करायच्या आहेत, तर त्या मनापासून व्यक्त करायच्या आहेत. दिल से धन्यवाद. हम क्या बोलते हैं? धन्यवाद नहीं, धन्यवाद. दिल से धन्यवाद. दिल से निकली हुई आवाज दिल तक कैसे पहुंचती है, वो आपकी स्माइल बता रही है. यस यस. चलिए. हु इज नेक्स्ट? या खत्म हो गया मैम. यस ओके प्रत्येकाने बोलायचं आहे, काहीतरी सांगायचं आहे. काय अनुभव येतात आहे, तुमचे अनुभव शेअर करायचे आहे. रिपीट आवाज येतोय. ओके शिंदे मॅडम काहीतरी बोला. ओके आय थिंक सोनाली मॅडम आता कोणी नाही आहे. आता मला असं वाटतं सगळे तुम्ही मंडळी कधी बोलायला लागणार? आजच्या सेशन आम्ही वाट बघतोय. बघा 24 झाल्यात, आपण 30 पर्यंत थोडं सेशन हे करूया, कारण आपल्याला थोडं बोलकं व्हायला हवं की नाही. येस तुम्हाला जे काही अनुभव आले असतील ते तुम्हाला शेअर करावे लागतील. तुम्हाला काही अडचणी पण असेल ना, तुम्हाला स्वाध्यायामध्ये काही अडचणी असतील, अभ्यास करताना काही अडचणी आल्या असतील, पण मला असं वाटतं सगळी हुशार मंडळी इथे बसलेली आहेत, त्याच्यामुळे अभ्यासामध्ये काही अडचण तर नाहीच दिसत तुम्हाला. आयुष सर हाँ जी मैम. यस कोई है ये शिंदे शेरिंग मैम है. 2 दिवसा आधीचा आणि कलंदी. ओके तुम्हाला मिळतील, तुम्हाला अभ्यास मिळणार, स्वाध्याय मिळणार. ठीक आहे, तो स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करायचा आहे. चला बोला ताई. हॅलो, गुड इव्हनिंग मॅम. येस. सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार. ॲक्च्युली तुम्ही खूप सुंदर आणि डिटेल हे सेशन्स कंडक्ट करताय मराठीतून. आणि जादू पुस्तक वाचत असताना तो म्हणजे एक रॉन्डा बर्न यांचा जरी हा प्रवास आहे, पण तुम्ही त्याला इतकंच सुंदररित्या एक्सप्लेन करताय की कधी तुम्ही रॉन्डा बर्नच्या भूमिकेत जाताय, कधी तुम्ही सोनाली मॅमच्या भूमिकेत येत आहे. हे असं कंटिन्यू म्हणजे एक ऑडियन्स किंवा वन ओन सेल्फ हा स्वतः तिथे बोलतोय आणि तो स्वतः फील करतोय आणि एक्सपिरियन्स घेतोय. हे मला तुमचं रीडिंग आणि तुमचं एक्सप्लेनेशन खूप खूप आवडलं मॅम, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि रिगार्डिंग माझा एक्सपिरियन्स की मी हे सेकंड थर्ड टाइम करते आहे. पण मला म्हणजे पहिल्यापासून ही हॅबिट होती. मी माझ्या वडिलांकडनं पाहिलेलं होतं की त्यांना त्यांची डायरी ते नेहमी नियमित लिहायचे. म्हणजे त्यांचा बिझनेस इरिगेशन बिझनेस होता, तर त्याच्यामध्ये त्यांचं प्रोफेशनल त्यांच्या काही डीलिंग्स होत्या, तर ते नेहमी डायरीत लिहायचे. नंतर फॅमिलीमध्ये कुठे काही देणं असेल, घेणं असेल किंवा एखादा इन्सिडेंट झालेला असेल तर ते नियमितपणे लिहायचे. ॲक्च्युली मी त्यांना फक्त ऑब्झर्व करायची लहानपणी, आणि 10वी नंतर मी शिक्षणाकरता बाहेर होते. तर मग मला तेव्हा म्हणजे मैत्रिणी होत्या, पण मग एवढा एक्सप्रेस करत नव्हतो आपण, किंवा घराच्या बाहेर आल्यामुळे थोडासा होम सिकनेस होता. तर मग मी माझ्या म्हणजे ते डोक्यात होतं की माझे वडील जसे असे व्यक्त व्हायचे, तर तेव्हापासून मला 10वी पासूनच ना डायरी लिहायची सवय होती. आणि मग मला जे काही फील होते, माझ्या मनाची जी काही स्टेटस आहे, जे काही स्टेट होतं, आनंदी असेल दुःखी असेल, तर ते मला ना इन्सिडेंट लिहायची सवय पडलेली होती पहिल्यापासून. तर मी ते 10वी नंतर डिप्लोमाला कॅरी केलं, नंतर डिग्रीला पण कॅरी केलं, इंजिनिअरिंगला. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे माझं नियमित चालू राहिलं. आणि हा पर्टिक्युलरली लिखाणाचा स्पॅन माझा कधी यायचा की ज्यावेळी अभ्यासाची वेळ असायची आणि जेव्हा PLs असायच्या, कारण त्यावेळी तुम्ही आणि पुस्तक ह्या दोनच गोष्टी जास्त वेळ तुम्ही टाइम स्पेंड करायचे. तर त्यावेळी मनामध्ये खूप विचार यायचे,
चांगले यायचे, वाईट यायचे, तर मग मी ते कंटिन्यू लिहायची की नाही, मला हे विचार नको आहेत माझ्या मनामध्ये, किंवा म्हणजे हे नको आहे मला. म्हणजे हे बऱ्याच अंशी ते असं असायचं की नको आहे, हे मला नको आहे. पण मला हे नको, मग मला काय पाहिजे ते मी लिहायला हवं, हे मला मॅजिक पुस्तकाने शिकवलं. आणि ह्या मॅजिक पुस्तकाच्या आधी पण द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे जे यांचं बन आहे ना, जोसेफ मर्फींचं, तर ते पुस्तक मी आधी अभ्यासलं. त्या पुस्तकाचे वारंवार मी अवतरण केले आणि खूप अंडरलाईन्स करून, आणि मग मला कळालं की नाही, म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड कोणत्या रीतीने काम करतं. तर आपल्या मनाला, ठीक आहे तुम्ही दुःखात आहात किंवा काय आहात, पण तुम्हाला जे नकोय ना ते लिहिण्यापेक्षा जे पाहिजे ते तुम्ही लिहा. आणि ती प्रॅक्टिस मी जेव्हा मॅजिक पुस्तक स्टार्ट केलं त्याच्यानंतर लिहायला सुरुवात केली. आणि मी खूप अनुभव घेतले मॅडम माझ्या आत्ता, म्हणजे ऑलमोस्ट मी 3-4 महिन्यापासून कनेक्ट झाली ह्या पुस्तकाशी. त्याच्यापूर्वी मी 1-1.5 वर्षापासून मी पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडशी कनेक्टेड होते. तेव्हा मी लिखाणावर असा खूप भर दिलेला नव्हता, पण मॅजिक पुस्तकामुळे मी लिखाणावर भर दिला. आणि यू डोंट बिलीव्ह की माझी घरी एक वेगळी डायरी असते. मी ॲक्च्युली मी वर्किंग इंजिनिअरिंग प्रोफेसर आहे, तर मी तिथे गेल्यानंतर माझी तिथे वेगळी डायरी असते. इन बिटवीन मी कुठे आउट ऑफ स्टेशन जरी गेले तरी पण माझ्याकडे एखादा पेपर जरी असेल तर मी त्यावेळी मॅनिफेस्ट करत असते, बऱ्याचदा लिहित असते, त्या गोष्टींना ग्रॅटिट्यूड देते. आणि ग्रॅटिट्यूड दिल्यामुळे त्या गोष्टी माझ्या खूप लवकर कंप्लीट होत आहे, झालेल्या पण आहेत. आणि हेच आहे की ह्या पुस्तकाशी आणि तुम्हा सर्वांशी कनेक्ट होण्यामागचा मेन उद्देश हाच आहे की याच पॉझिटिव्हिटीमध्ये कनेक्ट राहून लाईफ तर जगायचंच आहे. आपण या ह्युमन बॉडीमध्ये आहोत, तर आपलं लाईफ वाय नॉट द गुड पॉझिटिव्ह असं लाईफ जगावं. म्हणून मग हा प्रवास चालू आहे मॅम. त्यांच्यासाठी मी तुम्ही सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. स्पेशल धन्यवाद मला खरंच विजय सरांचे म्हणावेच वाटतात, कारण सरांनी खूप टाइम डेडिकेट केलेला आहे मॉर्निंग टाईमला. ममता मॅम, रेणू मॅम त्यांनी पण खूप प्रॅक्टिस सेशन्स कंडक्ट केलेले आहेत. तर सेल्फलेसली एवढा टाइम स्पेंड करणं, स्पेअर करणं, तर तो पण एक वन ऑफ द ग्रेट मॅजिकल एक्सपिरियन्स इन आवर लाईफ. सो थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. थँक्यू. आणि तुम्ही इतकेदा मॅजिक बुक केल्यानंतरही विश्वास ठेवणार नाही हा शब्द आपण वापरणार नाही, कारण आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. येस मॅम. ठेवावाच लागेल. तुम्ही जे म्हणताय त्याच्या एक शब्दावर माझा विश्वास आहे. आणि हा विश्वास आपण जवळून बघतोय, जेव्हा अनुभवतोय ना, तेव्हा खरंच आपलं जीवन जादूमयरित्या बदलतंय. आणि हा तुमच्या मध्ये आलेला स्थिरपणा, तुमच्या बौद्धिक क्षमतेमध्ये आलेला तुम्ही शिक्षण घेताय ना, आता स्थिरता आली आहे, बुद्धीला स्थिरता मिळाली आहे, शांत वाटतंय, आता अभ्यास करावासा वाटतोय. आणि अभ्यासामध्ये वाचायची अजून काय प्रवास आपला सुरू झालाय आणि आपण एकाच प्रवासाचे सारथी आहोत. Yes, ma'am. धन्यवाद. चला, खूप Thank you छान so अनुभव much. आहे तुमचा, तुम्ही शेअर केलाय. थँक्यू ताई. थँक्यू. आपण संपवूया. धन्यवाद. इथेच थांबूया आपण. आणि सर्व माझ्या सहकार्यांचे, सर्वप्रथम माझे गुरु विजय सर, ममता मॅम, रेणू मॅम, नीलम मॅम, रश्मी मॅम, मनीषा मॅम, श्रद्धा मॅम आणि आयुष सर, सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही उपस्थित राहून खरंच 10 वाजता 10:30 वाजता तुम्ही इथे बसल्या आहात, तुम्हाला हँड्स ऑफ. हृदयापासून धन्यवाद. धन्यवाद याच धन्यवाद उत्साहाने धन्यवाद उद्या मॅम. सगळे थँक्यू. भेटूया. थँक्यू. गुड नाईट. Thank you. शुभरात्री. शुभरात्री. Thank you so much, ma'am. Thank you so much, ma'am. बाय. बाय. Thank you, ma'am.